नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। ओमराजेंनी केला मोठा खुलासा, काय म्हणाले पहा। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधारी गटात जाण्याच्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे। सामान्य माणसांच्या समस्या सोडवणं आणि मतदारसंघाचा विकास करणं हीच माझी प्राथमिकता असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी त्यांनी एका चर्चित विषयावरून पडदा उठवला असून त्यांनी मंत्रिपदाबाबत मोठा खुलासा केलाय। आणि आता सत्तेची जोड मिळाल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणे अजून चांगल्या पद्धतीने सामान्य माणसाच्या कामाला पडेन आणि सामान्य माणसाच्या कामातनंच मला वाटतं मी माझ्या सगळ्या टीकेला उत्तर देईन। तुमच्या रूपाने केंद्रांमध्ये पुन्हा एकदा मराठवाड्याला मंत्री होणं ही माझी प्राथमिकता नाही। मी अतिशय प्रामाणिकपणे कबूल करू इच्छितो की मी सामान्य माणसाच्या कामासाठी, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी, माझ्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी, कारण आपण बघितलं धाराशिव जिल्हा हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला आहे। त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, त्या जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी सत्तेच्या बाजूने आलोय आणि माझी प्राथमिकता मंत्री होणं नाही आहे। माझी प्राथमिकता सर्वसामान्य माणसाची कामं आणि तीच माझी प्रायोरिटी असणार आहे।